शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील असं टोमॅटोचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय का? तर हा लागवड केलेला टोमॅटोचा प्लॉट कधी आहे माहितीये का? 5 मार्च 2026 चा. आणि आज तारीख आहे 9 जून 2026. जाळीला, कॅरेटला ₹1000 बाजारभाव मिळालेला आहे, तोही जाग्यावर. आणि सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, एवढ्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये जवळपास 35, 40, 45 डिग्रीच्या तापमानामध्ये देखील प्लॉटची कॅनोपी पाहू शकताय कशी. पानं एकदम जबरदस्त आहे. पानांच्या वाट्या झाल्या नाही बरं का. तर रेकॉर्ड ब्रेक टोमॅटोची फळधारणा लागलेली आहे. मग नेमकी ही व्हरायटी आहे तरी कोणती? तुम्हाला नियोजन करायचं असल्यास कशा पद्धतीने करावं याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, टोमॅटो लागवड उत्पादक शेतकरी मार्केट आणि बाजारभाव याचा अंदाज घेऊन टोमॅटो पिकाची लागवड करत असतो. आणि सध्या मार्केटमध्ये 12ही महिने टोमॅटोची लागवड झालेली बघायला मिळते. पण एक लक्षात येते का तुमच्या, टोमॅटो पीक करत असताना हे गावठी गावरान सेगमेंट मधलं फळ आणि अंडाकृती सेगमेंट मधलं फळ, ही दोन व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. पण सध्या मार्केट ह्या देशी व्हरायटीला आहे. आणि ही व्हरायटी आहे तरी कोणती माहिती का? कावेरी सीड्सची 055 ही गावरान देशी टोमॅटोची व्हरायटी. आणि हिला सध्याच्या घडीला रेकॉर्ड ब्रेक उत्पादनही झाले आणि रेकॉर्ड ब्रेक पैसाही शेतकऱ्याचा झालेला आहे. मग ही नेमकी कावेरी सीडची 055 व्हरायटी आहे तरी कशा पद्धतीने, तुम्हाला लागवड करायची असल्यास कशा पद्धतीने नियोजन करावं, तर सुरुवातीला याचा मी कालावधी सांगण्याचा प्रयत्न करतो. कावेरी सीडची 055 ही टोमॅटोची व्हरायटी आपण उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये लावू शकतो. त्याचं कारण तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसतंय. पानांची कॅनोपी जर जबरदस्त असेल, पानांमध्ये अन्नद्रव्य जेवढे जास्त तेवढंच तुमचं पीक रेकॉर्ड ब्रेक निघतं. एकंदरीतच काय, हाय टेम्परेचर मध्ये देखील जबरदस्त प्लॉट उभा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर देशी सेगमेंटमध्ये देशी व्हरायटी ही आपल्याला बघायला मिळते. लांब वाहतुकीसाठी एकदम जबरदस्त आहे. टणक फळ आहे, वाहतुकीसाठी जबरदस्त. अजून महत्वाची तुम्हाला याची खासियत सांगायची झाली तर फक्त 70 दिवसामध्ये चालू होतं आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन द्यायला सुरुवात करतं. ह्या वर्षी भरपूर साऱ्या ज्या टोमॅटो लागवड उत्पादक शेतकऱ्यांचं मी पाहिलंय, तर पानांच्या वाट्या झालेल्या आहे. जो टोमॅटो प्लॉट आहे आपला फेल गेलेला आहे. पण ह्या व्हरायटीला असं अजिबात दिसलेलं नाही तुम्हाला. तुम्ही कुठेही नजर फिरवली तरी पाहू शकताय, पानं ही जबरदस्त आहे आणि झाडाला मालच माल लागलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे की कावेरी सीडची 055 टोमॅटोची व्हरायटी एवढ्या उन्हातही हिटमध्ये तग धरून का आहे, तर पाहू शकताय नवीन शेंडा देखील जोमाने निघालेला आहे. कॅनोपी एक नंबर आहे. एकंदरीतच काय, तर ह्या वातावरणालाही सहन करणारी, मग तुमचं कोणतंही वातावरण असू द्या, यामध्ये जोमदार जबरदस्त अवस्थेत आणि रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्याला उत्पादन मिळवून देणारी ही कावेरी सीडची 055 व्हरायटी. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जो टोमॅटोचा प्लॉट पाहिला कावेरी सीडचा 055, तर ह्या शेतकऱ्यांचा हा प्लॉट आहे. आणि पाहू शकता हार्वेस्टिंग काही चालू आहे. कॅरेटला ₹1000 बाजारभाव मिळालेला आहे, तोही जागेवर. तर दादांकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, सुरुवातीला आपला परिचय द्या. राजू मोकास, रायनार पिशोर, तालुका कन्नड. तालुका कन्नड. तर ठीक आहे. तर आता तुम्ही ही जी काही 055 कावेरी सीडची व्हरायटी टोमॅटोची लावलेली आहे, तुम्हाला वाटली कशा पद्धतीने? एकदम भरपूर चांगली, म्हणजे क्वालिटी आणि टणक पण जे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. हा, आणि मार्केटला खप पण जास्त आहे. जसं म्हणजे मी पडून राहत नाही माल. म्हणजे मार्केटला माल पडून राहत नाही, नाही. व्यापाऱ्यांची प्रचंड मागणी. हा. जसं मी आतमध्ये प्लॉट मध्ये गेलो असता मला दिसलं हो. तुमची हार्वेस्टिंग चालू होती, मी प्लॉट मध्ये गेलो होतो. तर हे पाहता मला तुमचा मालाची क्वालिटी एक नंबर वाटलेली आहे. हा. तर आता साधारणपणे तुम्ही इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये तुमच्या ही जी काही कावेरी सीडची 055 व्हरायटी हा. तुम्ही लावली असता, काय वाटतंय तुम्हाला? एकदम भारी, म्हणजे माल म्हणजे भरपूर माल धरतो त्याच्यामुळं, कारण दुसऱ्या व्हरायटी पेक्षा. बरं, म्हणजे इतर व्हरायटी तुला जबरदस्त हा. वाटलेला आहे. नमस्कार, मी नवनाथ मारुती शहाणे, राहणार कन्नड. आम्ही बराच म्हणजे 10 वर्षापासून आम्ही टमाटे लावत राहतो, चांगले उत्पन्न निघत राहतं. पण यावर्षी आम्ही कावेरी सीडचं 055 जे नवीन वाहन आमच्याकडे आलं आहे,
एकदम बेस्ट वाटलं. त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि विशेष म्हणजे ह्यावर्षी इतकं टेम्परेचर असताना 40-41पर्यंत गेलं तरीसुद्धा टमाटा इथला जो कावेरीचा आहे तो एकदम बेस्ट वाटला. तुम्ही पाहू शकता याची सेटिंग वगैरे, त्याचे फळं, त्याच्या फळाची टणक एकदम बेस्ट आहे. माझा असा एक अंदाज आहे की येणाऱ्या काळात ही चांगली व्हरायटी निघेन आणि राहीन. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही होईन तितक्या प्रमाणात तुम्ही ही व्हरायटी लावा आणि इतर व्हरायट्या बी आम्ही लावलेल्या आहे, पण त्याच्या तुलनेमध्ये आम्हाला ही व्हरायटी चांगली वाटली. त्याकरता तुम्ही लावू शकता ही व्हरायटी, काही अडचण नाही. तसेच आमचे कृष्णभाऊ हे बी 10 वर्षापासून मागं 5-5, 6-7, 8-8 एकर म्हटलं तर याने बऱ्याच व्हरायट्या लावलेल्या आहे. पण त्यांनाही आज असं वाटतंय की कुठेतरी की ही व्हरायटी चांगली आहे. तुम्ही त्यांचे 2 शब्द ऐकून घ्या. बोला. दादा मला एक सांगा, ह्या वर्षी जे एवढं टेम्परेचर असेल आणि यामध्ये टोमॅटोच्या व्हरायट्या तग धरून राहतात, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. कारण काही व्हरायट्या फेलही जाऊ शकतात हां, हां. आणि काही व्हरायट्यांनी तगही धरलेलं आहे. हो, हो, आता हो. या व्हरायटीचं कसं आहे, इतक्या टेम्परेचर मध्ये पण हिचा शेंडा पण चांगला आहे, सेटिंग पण चांगली आहे आणि एवढं करून इतक्या दिवसापासून प्लॉट चालू आहे. 5 तोडे झाले, पण क्वालिटी झाडं आजपर्यंत सुटली नाही. क्वालिटी पण चांगली आहे, झाड पण चांगलं आहे आणि मालाची टणक पण खूप आहे. आणि म्हणजे विशेष खराब नाही झाला. भुरी, डावणी, रोगप्रतिकारशक्ती रोगप्रतिकारक खूप क्षमता पण चांगली. जास्त आहे तिची. चांगली व्हरायटी, एकदम एक नंबर व्हरायटी वाटली आम्हाला खूप दिवसानंतर. मी लक्ष्मण जाधव, कन्नडला राहत माळेवाडा. व्हरायटी चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही तिच्यात. आता इतक्या टेम्परेचरमध्ये आता आमच्याकडे बऱ्याचशा व्हरायटी आहे, पण मग थोडं प्रॉब्लेम येऊ राहिला. आता या व्हरायटीला काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही लागून राहील. नमस्कार. नमस्कार, माझं नाव अर्जुन साहेबराव जाधव, राहणार कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी गेल्या 10 वर्षापासून टमाटे क्षेत्र करतोय. पण ह्या वर्षी या व्हरायटीत मला असं जाणवून आलं की याची रोगप्रतिकार शक्ती जादा आहे. शेंडा गोळा न होणं, पुन्हा अजून शेंडा कंटिन्यू चालू राहणं, मालाचा टणकपणा, मालाची सेटिंग किंवा इतक्या टेम्परेचरमध्ये हे चांगलं तग धरून राहिलं. तर मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की चांगल्या उन्हात चांगली व्हरायटी